तर मोठी सून मयुरीच्या तक्रारीची महिला आयोगानं दखल घेतली नव्हती असा आरोप सुषमा अंधारी यांनी केला। मयुरीच्या तक्रारीची दखल घेतली असती तर वैष्णवी आज जिवंत असती असं अंधारी यांनी म्हटलंय। तर मयुरी प्रकरणामध्ये चालढकल करणाऱ्यांवर कारवाई करा असं चित्रा वाघ यांनी म्हटलं। दरम्यान महिला आयोगाने तक्रारीकडे दुर्लक्ष केलं असेल तर कारवाई होईल असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। मात्र मयुरी हगवणेच्या कुठल्याही तक्रारीची दखल ही महिला आयोगाने घेतली नाही हे फार उल्लेखनीय आहे। कदाचित जर मयुरी हगवणेच्या तक्रारीची दखल तात्काळ महिला आयोगाने घेतली असती तर आज वैष्णवी हगवणे आपल्या सगळ्यांमध्ये जिवंत असते। मोठ्या सुनेचं प्रकरण होतं, कोणी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं, कोणी पाठी घातलं त्यावेळेला हगवणेला, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला हवी। मयुरीच्या वेळेला सुद्धा ज्यांनी चालढकल केली, कदाचित बघा की त्यावेळेला दखल घेतली असती तर यांना दणका बसला असता। आज वैष्णवी आपल्यामध्ये असती, त्यावेळेला जे होते त्यांच्यावरती कारवाई करा अशी मी मुख्यमंत्र्यांकडे, राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी करणार आहे। मोठ्या सुनेनी जर या संदर्भामध्ये आयोगाकडे तक्रार केली असेल आणि कुठल्या आयोगाच्या स्तरावरना जर त्याच्यावर दुर्लक्ष झालं असेल तर त्या संदर्भात सुद्धा योग्य ती कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल। पण तक्रार करून पण जर त्याच्यावर काही कारवाई झाली नसेल किंवा हलगर्जीपणा झालेला असेल तर निश्चितपणाने त्या संदर्भातली सुद्धा चौकशी ही केली जाईल। कोणती तक्रार दाखल नव्हती, पण ही घटना समजताच मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केलाय। 19 तारखेला सुमोटो दाखल केल्यानंतर बावधन पोलीस स्टेशनला या घटनेचे आयो आहेत API डोंगरे आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे। याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। राजेंद्र हगवणे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नव्हते, त्यांचा मुलगा हा आमच्या संघटनेत काम करत होता, त्याची सुद्धा हकालपट्टी करण्यात आलेली आहे।